इर्मियाचं पुस्तक अध्याय 17 ओवी 5 आणि 7 मध्ये आम्ही वाचतो. वचन सांगते, जो मनुष्य मनुष्यावर विश्वास ठेवतो तो श्रापित आहे, परंतु जो मनुष्य देवावर विश्वास ठेवतो तो धन्य आहे. खरोखर प्रिय बंधू आणि भगिनींनो, आमच्या अनुभवानुसार आम्ही सांगतो की ज्या ज्या लोकांवर आम्ही विश्वास ठेवलो, जेव्हा आम्ही फक्त मनुष्यावर माणसावर विश्वास ठेवतो तेव्हा आमच्या जीवनामध्ये धोका झालेला आहे आणि धोका आहे. आणि आम्हाला काही त्याची गॅरंटी नाही की तो व्यक्ती आम्हाला कधीपर्यंत साथ देईल. प्रियजनो, पुष्कळ लोक आपल्या नातेवाईकावर विश्वास ठेवून देवाला दूर करतात. आपल्या मुलासाठी, आपल्या लेकरांसाठी देवाला दूर करतात. आपल्या लेकरांना शिक्षण देण्यासाठी, सुख सोयी देण्यासाठी, आपल्या लेकरांना चांगल्या ठिकाणी नेण्यासाठी देवाला धिक्कारतात, देवाला दूर करतात. किंवा आमच्या नातेवाईकाला सपोर्ट करण्यासाठी, आमच्या पाहुण्यांना सपोर्ट करण्यासाठी, आम्ही पाहुण्यांना स्वागत करण्यासाठी आम्ही कधी कधी देवाला दूर करतो, देवाची आज्ञा मोडतो आम्ही पाहुण्यासाठी. म्हणून वचन म्हणत आहे, जो व्यक्ती माणसावर विश्वास ठेवतो तो श्रापित आहे, परंतु जो व्यक्ती देवावर विश्वास ठेवतो तो धन्य आहे. प्रियजन हो, अब्राहमाला आपण पाहतो, देवानी त्याच्या पुत्राला बली मागितले, त्याच्या पुत्राची बली मागितले देवाने. तेव्हा अब्राहमाने देवाला धिक्कार केला नाही, तर त्याने काय केलं, आपल्या पुत्राला धिक्कार केला, पुत्राला अर्पण करण्यासाठी त्यांनी नेला आणि म्हणजे त्याने देवाला स्वीकार केला. म्हणूनच अब्राहमाने म्हटलं, देवाने म्हटलं की अब्राहमा, तू देवाला भिवून चालणारा व्यक्ती आहेस, तू धन्य आहेस. आणि म्हणून त्याने त्याला आपल्या मुलाच्या ठिकाणी एका मेंढराला एक आयोजित करून दिलं. म्हणून प्रिय बंधू आणि भगिनींनो, जेव्हा आम्ही देवावर विश्वास ठेवतो, देवासाठी आपण समर्पित होतो आणि देवाला आपण मान देतो, देवाला आपण आपल्या जवळ ठेवतो आणि बाकी सर्व आम्हाला आपोआप मिळते. आमचा मुलगा बरा होते, आमचे नातेवाईक बरे होतात, आमचे सर्व काही कामकाज बरं होते. विश्वास ठेवूया, देवावर विश्वास ठेवूया. वचन सांगितल्याप्रमाणे आम्ही मानवावर नाही, माणसावर नाही, तर देवावर विश्वास ठेवूया. देवावर आपण भरोसा ठेवून आपण जीवन जगूया.